पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सभा पार पडली. आपण पहिला राजीनाम्यानंतर ही सभा होती. यामध्ये काही टीका देखील करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या नेतृत्वामध्ये गडकरींवरती टीका असेल, त्यासोबत असे अनेक मंत्र्यांवर टीका. हे काही दुर्दैवी आहे, कारण कसं झालेलं आहे की वरात कोणाची, घोडा कोणाचा आणि बसतोय कोण. मला असं वाटतं याचं श्रेय हे जे जेनझीचं आहे आणि त्यामध्ये दुसरा श्रेय असा आहे की सरकारने ह्या गोष्टी मान्य केली, ही एक मोठी गोष्ट आहे ना. हे ज्यावेळी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नावं ठेवत होता, तर मला असं वाटतं हीच तर लोकशाही आहे. आणि ती जी म्हणत होती की लोकशाही संपली आहे, ते लोकशाही दोन्ही बाजूने दाखवलेली आहे. उद्या समजा नाहीच केलं असतं तर मला वाटते त्यांचं म्हणणं रास्त राहिलं असतं. पण आता प्रश्न असं झालेला आहे की काही लोक असं दाखवतात की आमच्यामुळेच हे राजीनामा झालेला आहे. पण आणि तुम्ही पण काल बघितलं असेल की जेएनजीसी जे लीडर होते त्यांनी मान्य केलं का हा श्रेय मला देऊ नका, हा लोकांचा आहे. आणि मला असं वाटते शिक्षण क्षेत्रामध्ये जी कमतरता आहे, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने याच्यातल्या गोष्टीमध्ये बदल करणं ही सकारात्मक बाब आहे. तर आपण याला सकारात्मक बघायला पाहिजे. पण काही लोक त्याचा राजकीय भांडवल करतायत. पण मला असं वाटते जेनजी अत्यंत हुशार आहेत. त्यांना माहित आहे की कोण आमचा वापर करतोय, कोण आमचा गैरवापर करतोय. आणि म्हणून असे कितीही जल्लोष, कितीही विजय, असे जे विजयी मिरवणूक किंवा मेळा केला, त्याला काय फार जास्त काय महत्व राहणार नाही आणि तो जास्त दिवस काय टिकणार नाही. आज सिद्धेश कदमनी आणि आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या उपस्थितीमध्ये रामदासभाईंच्या आज वाढदिवसाचा एक पूर्व निमित्ताने सरकार आपल्या दारी आणि राज्य सरकार हा जनतेच्या दारी पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न आज या निमित्ताने केलेला आहे. ती खरोखरच कौतुकास्पदी आहे. आणि त्याची दुसरी सुरुवात की वरळीच्या डोम मध्ये आम्ही करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे, शिंदे साहेबांप्रमाणे, की संपूर्ण राज्याच्या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत नेऊन जाण्याचं काम करणार. आहिरे साहेब, उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना खड्डा मंत्री म्हणून देखील उल्लेख केला. आता कालपर्यंत ते कौतुक करत होते, आज अचानक त्यांना त्याच्याबद्दलचं बोलावं लागलं. तर ठीक आहे, विरोधक म्हणून बोलावं लागतात. फक्त एवढीच अपेक्षा आहे की नंतर परत त्यांच्याशी फोनवर बोलून घेऊन मी का बोललो असं किंवा बोलू नये असं काही त्यांच्याबद्दलची होता कामा नये. कारण एका वेळी युतीमध्ये असताना अत्यंत चांगला मंत्री म्हणून घेऊन कौतुक करायचं आणि आता परिस्थिती अनुसार आपण जर टीका करायला गेलो तर मला असं वाटतं त्यांच्या चांगल्या कामाला हा अन्याय होईल. कारण सर्व खासदार म्हणजे त्यांच्या पक्षाचे आणि इतर पक्षाचे हे मान्य करतात की नितीन गडकरींचा काम हा दुसरा कोणीच करू शकत नाही.